काही ठळक घडामोडी. वाढत्या स्ट्रीट क्राईममुळे नागरिकांना भयमुक्त वातावरणात वावरणे कठीण झाले असून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोनसाखळी तसेच मोबाईल खेचण्याचे प्रकार अद्याप सुरूच आहेत. जूनमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि इतरही ठिकाणी चोरीचे डझनभर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती समोर आले. गंभीर बाब म्हणजे चोरांकडून नागरिकांना मारहाण केली जात आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्याचा आलेख देखील वर सरकत असताना स्ट्रीट क्राईम रोखण्याकडे ठाणे पोलिसांकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरांनी हायदोस मांडला असून पोलिसांकडून प्रभावीपणे गस्त घातली जात नसल्याचे बोलले जात आहे. गेल्या दिवसांमध्ये मोबाईल खेचण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली असून चोर नागरिकांच्या हातातील मोबाईल खेचत असल्याचे दिसून येते. गंभीर बाब म्हणजे रिक्षातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे देखील मोबाईल खेचण्याचे प्रकार घडत आहेत. 2 वर्षापूर्वी ठाण्यातच दुचाकीवरील चोरांनी रिक्षातील एका महिला प्रवाशाचा मोबाईल घेतल्यानंतर तो परत मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये ही महिला रिक्षामधून तोल जाऊन पडली आणि तिचा मृत्यू झाला होता. मोबाईल चोरांचा बंदोबस्त करण्यामध्ये पोलीस अपयशी ठरले आहेत. मोबाईल खेचण्याच्या प्रकाराबरोबरच महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याच्या प्रकारामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार गेली 15 वर्ष मनोरुग्णांची सेवा अतिशय इनामी इतबारे करत आहेत. मागील 4 वर्षापासून लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत काम सुरू आहे. 4 वर्षापूर्वी जे वेतन दिले तेच वेतन आजही देत असल्याने दर 6 महिन्याने वाढणारे विशेष भत्त्याची रक्कम ठेकेदार कामगारांना देत नसून ठेकेदारांकडून किमान वेतन अधिनियमन 1948चे अनुपालन केले जात नाही. मासिक वेतन 7 तारखेच्या आत देण्याचे कोर्टाचे आदेश असताना ठेकेदार कामगारांना कधीही वेळेवर वेतन अदा करत नाही. वेतन स्लिप दिली जात नाही. राज्य कामगार विमा योजनेची रक्कम पगारातून कपात करूनही पूर्ण रक्कम विमा कार्यालयात भरत नसल्याने कामगारांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. कर्मचाऱ्यांना वार्षिक भरपगारी रजा किंवा रजेचे वेतन अदा केले जात नाही. रेनकोट, गमबूट, साबण, टॉवेल इत्यादी सुरक्षा साहित्य दिले जात नाहीत. कामगार उपायुक्त कार्यालयातर्फे ठेकेदार विरोधात 4 फौजदारी गुन्हे दाखल करूनही रुग्णालय प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने कामगारांचे शोषण होत आहे. सफाई कामगारांवरील होणाऱ्या अन्यायाविरोधात 19 जून 2023 पासून प्रादेशिक मनोरुग्णालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय सफाई कामगारांनी घेतला आहे. परंतु वागळे स्टेट पोलिसांनी परवानगी नाकारल्याने व प्रशासन व ठेकेदार यांच्या आडलिटू भूमिकेमुळे 19 जून 2023 पासून सफाई कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्याची भूमिका घेतली आहे. ठाणे वाहतूक शाखा व ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने ठाणे शहरात व घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीसाठी विविध बदल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांना याची कोणतीही पूर्वकल्पना न देता सदरचे बदल करण्यात आल्याने त्यामुळे नागरिक व वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली पाहायला मिळते. याबाबत वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की वाहतुकीचे जे बदल करण्यात आले आहेत ते नागरिकांच्या सोयीकरिता व वाहतूक कोंडी टाळण्याकरिता हे बदल आवश्यक असल्याचे सांगितले. तसे घोडबंदर मार्गावर केलेले बदल हे आगामी काळात समृद्धी महामार्ग घोडबंदर रोडला जोडला जाणार असल्याने हे वाहतुकीचे बदल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ठाणे शहराचा महत्त्वाचा मार्ग समजला जाणारा गोखले रोड या मार्गावर ठाणे महापालिका व वाहतूक शाखेमार्फत दुभाजक टाकण्याचे काम सुरू आहे. या दुभाजकाविरोधात स्थानिक व्यापारी व लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी भाष्य करण्यास टाळले आहे. महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात येतात. त्याचबरोबर हेल्मेट सक्तीचा देखील विषय वापरला जातो. कशा प्रकारे त्याचं नियोजन असणार आहे आणि काय आवाहन कराल वाहन चालकांना? आम्ही सध्या एक मोहीम हाती घेतलेली आहे की एकाच वेळेस जे महत्त्वाचे चौक आहेत त्या ठिकाणी जास्त पोलीस डिप्लॉय करून जे कॉमनली जे ट्रॅफिक व्हायलेशन्स असतात, उदाहरणार्थ विदाऊट हेल्मेट असेल, ट्रिपल सीट असेल, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल जम्पिंग करणे किंवा ओव्हर स्पीडिंग करणे यासारख्या जे 7-8 असे व्हायलेशन्स आहेत ज्याच्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता खूप वाढून जाते. अशा सर्व प्रकारच्या जे ट्रॅफिक व्हायलेशनचे केसेस आम्ही करतो आहे. ते करत असताना आम्ही हे प्रयत्न करतो आहे की
रँडमली कोणत्या तरी एका चौकामध्ये करायचं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांवर तो हे राहायला पाहिजे की पोलीस कारवाई करत आहेत. आणि त्याचा उद्देश केवळ एकच आहे की ह्या सर्व प्रकारांमुळे लोकांची जी काही जीवितहानी होते ती कमी करण्याचा प्रयत्न. त्या अनुषंगाने कारवाई आमची सतत चालू राहणार आहे. दुसरे, आता आपण पाहत असाल की पावसाळा सुरू व्हायच्या आधी ठाण्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी कॉन्क्रीटचे काम रस्त्यांचं झालेलं आहे, प्रगतीपथावर आहे आणि जवळपास 90% ते 95% काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर जी ट्रॅफिकची जी संख्या आहे, व्हेक्युलर नंबर्स जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पुढे जाऊन समृद्धी महामार्गसुद्धा ठाण्याला जवळपास येऊन उभं टाकणार आहे. अशा वेळेस एवढ्या मोठ्या व्हेकलचा जो काही मूव्हमेंट आहे मुंबईकरता जाण्याचा, त्याचं नियोजन आत्तापासून असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे जी मेन कॅरेजवेज आहेत, उदाहरणार्थ ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि त्याला लागून फ्रीवेज आहे, सर्व्हिस रोड्स आहेत, त्यामध्ये जे पार्किंग चुकीच्या पद्धतीने लोक करतात ते कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर जे आर्टिलरी रोड्स आहेत, आतमधले रोड्स आहेत, तिथंसुद्धा पॅरलल पार्किंग ठेवू, जेणेकरून मेन कॅरेजवे जास्तीत जास्त मिळेल. आणि जिथं पार्किंग गरजेचं नाही तिथं नो पार्किंगची व्यवस्था लावणे. त्याचबरोबर P1 P2 पार्किंग करणे आणि याचा जास्तीत जास्त अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्याच्यावर आमची कारवाई चालू आहे. तर नागरिकांना काय आव्हान कर या निमित्ताने मी आपल्या माध्यमाने नागरिकांना हेच नक्की आवाहन करेन की ट्रॅफिकाचे नियमांचे पालन करणे हे सर्वांचे हिताचे आहे. आणि ते जर पालन केलं तर कोणालाही त्रास होणार नाही आणि मुख्य म्हणजे आपल्या व आपल्या परिवारावर कोणत्याही प्रकारची आपदा येणार नाही. महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अनेक कर्मचारी ठरवून दिलेल्या वेळेत कामावर उपस्थित राहत नसल्याने त्याचा फटका रुग्णांना बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा लेट लतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रामध्ये डोळ्याद्वारे ओळख पटवून हजेरीची नोंद केली जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनावरील अनेक अधिकारी व कर्मचारी कामावर वेळेवर उपस्थित राहत नव्हते. त्याचा फटका पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसत होता. कर्मचारी वेळेवर येत नसल्याने नागरिकांना पालिकेत ताटकळत उभे राहावे लागत होते. ही बाब आयुक्त अभिजित बांगर यांच्या निदर्शनास येतात त्यांनी अशा कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी पालिकेत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रे बसवलीत. पालिका प्रभाग समित्यामध्येही अशाच प्रकारची यंत्रणा बसवण्याची कामे सुरू आहेत. या यंत्रामध्ये उशिरा कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मिळून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यामुळे पालिकेतील लेट लतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात शिस्त लागल्याचे दिसून येत आहे. त्या पाठोपाठ आता कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही अशाच प्रकारची यंत्रणा बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना. मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत,
पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800-221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. ठाण्याच्या एका मोबाईल दुकानाच्या मालकास क्रिप्टो करन्सीमध्ये फसवणूक करून तब्बल 36 लाख रुपयांची लूट करण्यात आली होती. मात्र तब्बल 1 वर्षानंतर सायबर सेलच्या मदतीने या मोबाईल दुकानदारास संपूर्ण रक्कम परत मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी एका चीनी नागरिकास अटक केली आहे. मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तांच्या सायबर विभागाने या घटनेचा संपूर्ण तपास केला आहे. त्यामध्ये चीनी नागरिकाचा समावेश असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. MBVV सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक सुजित कुमार गुंजकर यांनी सांगितले की फेब्रुवारी 2022 मध्ये व्यापाऱ्यांशी संलग्न एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर पीडित व्यक्तीला क्रिप्टो करन्सीचे लालच दाखवण्यात आले. या ग्रुपची ॲडमिन एक महिला होती, जिने संबंधित व्यापाऱ्यास क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवलं, तसेच चांगले रिटर्न देण्याचं आश्वासनही दिलं होतं. या महिलेच्या आमिषाला बळी पडून मोबाईल व्यापाऱ्याने एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून तब्बल 36 लाख रुपये क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले होते. 39,596 अमेरिकी डॉलरची गुंतवणूक होती. दरम्यान गतवर्षी मे महिन्यात हा व्हॉट्सअप ग्रुप बंद झाला, तर अनेकदा प्रयत्न करूनही संबंधित ग्रुपच्या ॲडमिनसोबत संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पीडित फर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर मोबाईल दुकानदाराने सायबर पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना ओकेक्स नावाच्या एका एजन्सीचा तपास लागला, जी एजन्सी क्रिप्टो करन्सी एक्सचेंजचे काम करत होती. या तपासादरम्यान पोलिसांना एक फेक क्रिप्टो करन्सी वॉलेटचा शोध लागला. पोलिसांनी ओकेक्स एजन्सीशी संपर्क केला असता हा वॉलेट एका चीनी नागरिकाचा असल्याचे उघडकीस आले. तसेच पीडित फिर्यादी व्यक्ती ज्या मोबाईल नंबरवरून संपर्क करण्यात आला होता ते नंबरही हाँगकाँगचे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी 420 अंतर्गत गुन्हा दाखल करून चीनी नागरिकास अटक केली होती. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.